बातमी नाशिकमधून। नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच आहे। गोकुळ गीते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। आमदार किशोर दराडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची याआधी भेट दराडे यांनी घेतली होती। गोकुळ गीते यांनी शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्यासंदर्भात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत सातत्यानं गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान काहीही झालं तरी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं गोकुळ गीते यांनी म्हटलेलं आहे। तर नाशिकच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा निघेल असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय। तो पाहूयात। आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण। आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं, तर मी त्यांना आज भेटेल। मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या। आणि मी शिवसैनिक आहे, मी अगोदर सांगितलं ना। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, 17 खरं तर विधान परिषदेच्या जागांवर निवडणुका होत आहेत, मात्र सर्वात जास्त चर्चा नाशिकच्या विधान परिषदेची आहे। गोकुळ गीते काय करणार, नेमकी माघार घेणार की निवडणूक लढणार, काय सध्या या संदर्भात अपडेट्स आहेत? जगदीश, अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज ही गोकुळ गीते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत आणि त्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवलं होतं। आज ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नेमकं मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असल्याने आतापर्यंत तरी त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट जी होऊ शकलेली नाही, पण रात्री उशिरा हे गोकुळ गीते हे एकनाथ शिंदेंची भेट घेतील आणि चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। मागच्या 3-4 दिवसांपासून हे मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत हे दोघंही गोकुळ गीते यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते, पण या सगळ्या ज्या आहे प्रयत्नाला अपयश आलेलं आहे। गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। जे मतदार आहेत, मतदारांचा मला चांगला प्रतिसाद मिळतोय। जे आता महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे, त्यांच्या मागच्या 6 वर्षापासून कुठलंही काम नाही, त्यांच्यावरती मतदार नाराज आहेत आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे अशा पद्धतीची भूमिका घेत अनेक दिवसांच्या मनधरणीनंतर सुद्धा गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। अखेर काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना थेट मुंबईमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे। आज तरी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असल्याने ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करतील आणि त्यानंतर ते आपली भूमिका मांडतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी सकाळीच दिलेली होती। आणि त्यानंतर आज रात्री नेमकं या बैठकीमध्ये काय होतं, हे गोकुळ गीते हे मागं घेतात का निवडणुकीवरती ठाम राहतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।